विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण खाजगीकरण म्हणजे काय आणि खाजगीकरणासाठी केलेल्या उपाययोजना पाहिलेल्या आहेत. अगदी थोडक्यामध्ये रिव्हिजन घेऊयात. खाजगीकरणासाठी आपण निर्गुंतवणूक केले म्हणजे सरकारचे भागभांडवल विविध क्षेत्रातून सरकारने काढून घेतलेले आहे किंवा उद्योग जे आहे सरकारचे ते शासन विकून टाकत आहे. अनारक्षण धोरण सुरू केलेले आहे, अर्थात शासनाने जे स्वतःसाठी आरक्षित उद्योग होते त्या आरक्षित उद्योगांची संख्या कमी केलेली आहे. सुरुवातीला ते उद्योग 17 होते, नंतर ती संख्या कमी करून 8वर आणलेली होती आणि आज तर ती फक्त 2च उद्योगापुरती मर्यादित आहे. म्हणजे 2च उद्योग सरकारसाठी राखीव आहेत, बाकी सर्व उद्योगांचे अनारक्षण केलेले आहे. खाजगी व्यक्तीला ते उद्योग करता येतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाची स्थापना केलेली आहे 1991 मध्ये. राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती केलेली आहे. कंपन्यांना, ज्या शासकीय कंपन्या आहेत, सरकारच्या मालकीच्या कंपन्या आहेत आणि ज्या उत्तम काम करत आहे, सरकारला नफा प्राप्त करून देत आहेत, अशा कंपन्यांना नवरत्नांचा दर्जा दिलेला आहे. त्याच्यामध्ये मिनीरत्न कंपन्यांमध्ये सुद्धा 2 भाग केलेले आहेत. मिनीरत्न कंपन्या श्रेणी 1 आणि मिनीरत्न कंपन्या श्रेणी 2 आणि त्यानंतर महारत्न कंपन्या. आणि आज आपण जो भाग पाहतो आहोत तो आहे जागतिकीकरण. या जागतिकीकरणाला आपण इंग्लिशमध्ये ग्लोबलायझेशन म्हणतो. ग्लोबलायझेशन, ग्लोबलपासून शब्द बनलेला आहे ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण. तर जागतिकीकरण याचा अर्थ आणि व्याख्या सुरुवातीला आपण समजून घेऊया. जागतिकीकरण म्हणजे काय आहे त्याचा अर्थ आणि व्याख्या जाणून घेऊया. 1991ला जे नवीन आर्थिक धोरण आपण सुरू करण्यात आले किंवा सुरू केले गेले, या नवीन आर्थिक धोरणाचा मुख्य जो भर होता, जो मुख्य हेतू होता, उद्दिष्ट होतं, ते जागतिकीकरण करणे हेच मुख्य उद्दिष्ट होतं, हाच मुख्य हेतू होता. म्हणजे जागतिकीकरणासाठीच हे नवीन आर्थिक धोरण सुरू केलं गेलेलं होतं. नवीन आर्थिक धोरणाचा मुख्य उद्देश हा जागतिकीकरण करणे हाच होता. आणि जागतिकीकरण काय आहे तर जागतिकीकरण याचा अर्थ एका वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मिती करणे असा आहे. जी वैश्विक अर्थव्यवस्था आहे त्या वैश्विक अर्थव्यवस्थेचा आपण एक भाग बनणे, त्या वैश्विक अर्थव्यवस्थेमध्ये आपण सामील होणे. संपूर्ण जगाची एक अर्थव्यवस्था असेल आणि त्या अर्थव्यवस्थेचा आपण एक भाग बनू, अशा प्रकारचं हे जागतिकीकरण आहे. सीमारहित अशा अर्थव्यवस्थेत नफा, वस्तू व सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञान यांचा जो प्रवाह आहे तो मुक्तपणे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये येत जात राहतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीची अडवणूक होत नाही. नफा, वस्तू, सेवा, भांडवल, श्रम, तंत्रज्ञान यांचा प्रवाह जो आहे एका देशातून दुसऱ्या देशात मुक्तपणे येणे जाणे, याला आपण काय म्हटलेलं आहे, जागतिक अर्थव्यवस्था म्हटलेलं आहे, जागतिकीकरण असं म्हटलेलं आहे. म्हणजे भारतातील भांडवल असेल तर ते अमेरिकेमध्ये अगदी सहजपणे जाऊ शकेल किंवा अमेरिकेतील तंत्रज्ञान आहे ते भारतामध्ये अगदी सहजपणे येऊ शकेल. त्याला कुठलेही अडथळे असणार नाहीत किंवा कुठलाही अटकाव त्याला केला जाणार नाही. मुक्तपणे तंत्रज्ञानाची, भांडवलाची, श्रमाची, वस्तू आणि सेवांची, नफ्याची ये जा राहील.
त्याला आपण जागतिकीकरण असं म्हटलेलं आहे. म्हणजे भारतातील श्रमिक अमेरिकेमध्ये अगदी सहजपणे जाऊ शकतील आणि तेथे काम करू शकतील, उद्योग व्यवसाय सुरू करू शकतील. किंवा अमेरिकेतले श्रमिक असतील ते भारतामध्ये अगदी सहजपणे ये जा करू शकतील, काम करू शकतील. किंवा अमेरिकेतील तंत्रज्ञान असेल, भारतातील तंत्रज्ञान असेल, अमेरिकेतील वस्तू असतील किंवा भारतातील वस्तू असतील, या वस्तू, सेवा, भांडवल, श्रम, नफा, तंत्रज्ञान यांची मुक्तपणे ये जा होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? जागतिकीकरण असे म्हणतो. थोडक्यामध्ये जागतिकीकरण म्हणजे काय आहे तर देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे आणि एकरूप करणे, याला आपण जागतिकीकरण असं म्हटलेलं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला, आपल्या भारताची जी काय अर्थव्यवस्था आहे, या अर्थव्यवस्थेला जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडायचं किंवा जगाच्या अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे, जागतिक अर्थव्यवस्थेशी आपली अर्थव्यवस्था जोडणे आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी ती एकरूप करणे, ही जी काही प्रक्रिया आहे याला आपण जागतिकीकरण असं म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळेला आपण जागतिकीकरण करतो त्यावेळेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप होतो, त्यावेळेला इतर देशांमधून ज्या काही वस्तूंचा प्रवाह असतो तो मुक्तपणे येत जात राहतो. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे कर किंवा शुल्क आपण आकारत नाही. किंवा आपल्या देशातील वस्तू आणि सेवा असतील तर ते इतर देशांमध्ये अगदी मुक्तपणे जाऊ शकतात. ते देश त्यांच्यावरती कुठलेही बंधनं टाकत नाही त्या वस्तू आणि सेवांवरती. किंवा इतर देशातील तंत्रज्ञान आहे, श्रमिक आहेत, आपल्या देशातील श्रमिक, इतर देशातील श्रमिक एका देशातून दुसऱ्या देशामध्ये अगदी सहजपणे जाऊ शकतात, तेथे काम करू शकतात, रोजगार मिळवू शकतात. किंवा तंत्रज्ञान असेल, नफा असेल, वस्तू सेवा असतील, भांडवल असेल, तर या बाबींची मुक्तपणे ये जा होण्यासाठी आपण काय करतो? जागतिक अर्थव्यवस्थेशी आपली अर्थव्यवस्था जोडतो आणि ती एकरूप करतो. याला आपण जागतिकीकरण असं म्हटलेलं आहे. आता या जागतिकीकरणाच्या अनुषंगाने भारत सरकारने जागतिकीकरण करण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या, त्या उपाययोजनांची चर्चा आपण या ठिकाणी आता करूयात. त्यासाठी मुक्त व्यापाराचा अवलंब करून गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकलेली आहेत किंवा काढून टाकले जातात. जागतिकीकरणासाठी केलेल्या उपाययोजनांचा आपण आता विचार करूयात. पहिली जी उपाययोजना आहे ती म्हणजे संख्यात्मक नियंत्रणांचे उच्चाटन. संख्यात्मक नियंत्रणे, या संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन केले म्हणजे संख्यात्मक नियंत्रणे काढून टाकलेली आहेत. त्यामध्ये आयात आणि निर्यात यावर असणारे जे काही संख्यात्मक बंधने होते, नियंत्रणे होती, ते आता भारत सरकारने काढून टाकलेली आहेत. कुठली कुठली आयात निर्यातीवरती कोणती बंधने होती, कोणती नियंत्रणे होती? तर प्रशुल्क दर जो असतो तो प्रशुल्क म्हणजेच जो आपण बाहेरच्या देशातून वस्तू आपल्या देशामध्ये येत असतात त्यावर जो काही कर आकारला जातो त्याला सीमा शुल्क किंवा प्रशुल्क असे म्हटले जाते. तर त्या प्रशुल्क दरामध्ये टप्प्याटप्प्याने घट करण्यात आलेली आहे. प्रशुल्क कमी केलेली आहे. प्रशुल्क दरामध्ये टप्प्याटप्प्याने घट केलेली आहे. आयात आणि निर्यात यावरचे संख्यात्मक बंधने काढून टाकत असताना आपल्या देशामध्ये ज्या वस्तूंची आयात होते त्या आयातीवरती आपण जो टॅक्स लावतो, ज्याला आपण प्रशुल्क असे म्हणतो, ती प्रशुल्क आता टप्प्याटप्प्याने काय केलेली आहे? कमी केलेली आहे, घट करण्यात आलेली आहे. शिवाय औद्योगिक वस्तूंवर
लावण्यात येणारा जो काय आयात कर असतो, वेगवेगळ्या औद्योगिक वस्तू आपण ज्या आयात करतो त्यावरील आयात कर सुद्धा आपण आता कमी केलेला आहे. तर ही पहिली उपाययोजना आहे, संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन किंवा संख्यात्मक नियंत्रणे आपण काढून टाकलेली आहेत. जागतिकीकरणासाठी आपण दुसरी जी उपाययोजना केलेली आहे ती म्हणजे विदेशी भांडवलाला आपण प्रोत्साहन दिलेलं आहे. बाहेरच्या देशातून जे भांडवल आपल्या देशामध्ये गुंतवणुकीच्या निमित्ताने येणार आहे त्या भांडवलाच्या अनुषंगाने आपण हा निर्णय घेतलेला आहे. विदेशी भांडवल जास्तीत जास्त आपल्या देशामध्ये कसे येईल त्यासाठी आपण विदेशी भांडवलाला प्रोत्साहन दिलेले आहे. विदेशी भांडवल आपल्या देशामध्ये येण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यामध्ये देशात विदेशी भांडवलाला प्रोत्साहन देण्यात आले. आर्थिक क्षेत्र परकीय गुंतवणूकदारांसाठी आपण आता खुले केलेले आहे. जे आपले आर्थिक क्षेत्र होते ते या आर्थिक क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणूकदारांना आपल्याकडे अनेक बंधने होती, नियंत्रणे होती. केवळ 49% गुंतवणूक आपण मान्य केलेली होती, पण 49%वरून ही गुंतवणूक आपण 51% आणलेली आहे. 51%वरून पुढे हे 74%, आणि आज तर अशी परिस्थिती आहे की अगदी 100% गुंतवणूक या परकीय गुंतवणूकदारांसाठी खुली केलेली आहे. त्यावरती कुठल्याही प्रकारचं बंधन किंवा नियंत्रण आता राहिलेलं नाही. सरकारने अगदी 100% गुंतवणूक करायला या परकीय गुंतवणूकदारांना परवानगी दिलेली आहे. म्हणजेच आर्थिक क्षेत्र हे परकीय गुंतवणूकदारांसाठी खुलं केलेलं आहे, मुक्त केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की विविध क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणुकीचा ओघ आपल्याकडे वाढलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूकदार भारतामध्ये येत आहेत, वेगवेगळ्या उद्योगामध्ये गुंतवणूक करत आहेत, आणि त्यामुळे आपल्याकडे जो काही 1991ला परकीय चलनाचा तुटवडा निर्माण झालेला होता तो तुटवडा आता नाहीसा झालेला आहे. आणि आपल्या परकीय चलनाचा आपला साठा जो आहे तो वाढत गेलेला आहे. परकीय चलन आता आपल्याला मुबलक उपलब्ध झालेला आहे. म्हणजे परकीय चलनाची जी काही गंगाजळी होती आपली ती कमी झालेली होती, ती आता वाढण्यास मदत झालेली आहे. तर दुसरी जी उपाययोजना आहे जागतिकीकरणासाठी ती म्हणजे विदेशी भांडवलाला आपण प्रोत्साहन दिलेलं आहे. विदेशी गुंतवणूकदार आपल्या देशामध्ये अगदी 100% आता गुंतवणूक करू शकतात. त्यांना तसे आपण मुभा दिलेली आहे. तसं धोरण आता आपण राबवलेलं आहे. आणि त्यामुळे परकीय चलनाचा साठा डॉलर असेल, युरो असेल, तर याचा साठा आता मुबलक वाढलेला आहे. रिझर्व्ह बँकेकडे परकीय चलन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेला आहे. कारण परकीय गुंतवणूकदार ज्यावेळेस आपल्याकडे येतात त्यावेळेला ते बाहेरच्या देशातील पैसा घेऊन येतात, परकीय चलन घेऊन येतात, आणि त्यामुळे आपल्या परकीय चलनाचा साठा वाढायला मदत झालेली आहे. परकीय चलनाचा साठा वाढलेला आहे. नंबर 3 ची उपाययोजना आहे रुपयाची परिवर्तनशीलता. भारतीय रुपया परिवर्तनशील केला. परिवर्तन म्हणजे काय, तर रुपया ज्यावेळेला आपण परिवर्तन करतो म्हणजे काय करतो, रुपयाचं परिवर्तन आपण डॉलरमध्ये करतो, किंवा रुपयाचं परिवर्तन आपण युरोमध्ये करतो, येनमध्ये करतो, किंवा इतर कुठल्याही देशाच्या चलनामध्ये ज्यावेळेला करतो तर त्याला आपण परिवर्तन करणे, पैशाचं काय रुपयाचं काय करणे, परिवर्तन करणे असं म्हणतो. तर रुपयाच्या परिवर्तनशीलतेच्या अनुषंगाने आपण अनेक जी बंधनं होती ती काढून टाकलेली आहे. रुपया आता परिवर्तनीय केलेला आहे. चालू खात्यावर रुपया परिवर्तनशील केलेला आहे, परिवर्तनीय करण्यात आलेला आहे. रुपयाच्या विनिमय दरात
आता लवचिकता येणे शक्य झालेले आहे. विनिमय दर याचा अर्थ $1 घेण्यासाठी किती रुपये आपण मोजतो, तर याला आपण विनिमय दर म्हणतो. म्हणजे $1 घेण्यासाठी आपल्याला समजा की 68 रुपये मोजावे लागत असतील, तर डॉलरचा आणि रुपयाचा विनिमय दर झाला $1 बरोबर 68 रुपये. याला आपण रुपयाचा विनिमय दर म्हणतो. आता तो लवचिक बनवलेला आहे. डॉलर किंवा विदेशी करन्सीची जी काही मागणी आहे त्या मागणी पुरवठ्याच्या आधारे तो आता निश्चित होतो. त्याच्यामध्ये लवचिकता आपण आणलेली आहे. रिझर्व्ह बँकेचे किंवा इतर संस्थांचे किंवा भारत सरकारची जे काही बंधनं होती त्याच्यावरती जे काही नियंत्रणे होती ती आपण काढून टाकलेली आहेत. फेरा, फॉरेन एक्सचेंज जो ॲक्ट होता फेरा, तो आपण काढून टाकून फेमा, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट आपण नवीन कायदा आणलेला आहे. आणि त्यामुळे रुपयाचं परिवर्तन जे आहे ते अगदी सहज शक्य झालेलं आहे. सोप्या पद्धतीने रुपया परिवर्तनीय झालेला आहे, परिवर्तन करणं शक्य झालेलं आहे. नंबर 4 आहे विदेशी कंपन्यांचा सहभाग. आता भारतामध्ये विदेशी कंपन्यांचा नवीन आर्थिक धोरणामध्ये ज्या जागतिकीकरण केलेलं आहे, या धोरणाअंतर्गत भारतीय कंपन्यांना विदेशी कंपन्यांसमवेत उद्योगात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजे भारतीय कंपन्या ज्या आहेत त्या आता विदेशी कंपन्यांशी काय करू शकतात, टाईप करू शकतात, त्यांच्याशी कोलॅबरेशन करू शकतात आणि त्यांच्याशी कोलॅबरेशन करून वेगवेगळ्या देशांमध्ये ते आपले उद्योग सुरू करू शकतात. जसं की या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत पहा. मारुती सुझुकी ही जी काही कंपनी आहे या कंपनीशी कोलॅबरेशन करून दक्षिण आफ्रिकेमध्ये ही कंपनी आज व्यवहार करते आहे. म्हणजे बाहेरच्या कंपन्यांशी आपण कोलॅबरेशन करून इतर देशांमध्ये आपला उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो. याला आपण काय म्हटलेलं आहे, विदेशी कंपन्यांचा सहभाग असं म्हटलेलं आहे. तर मारुती आणि सुझुकी अशा 2 कंपन्या या ठिकाणी आहेत. किंवा हिरो होंडा, टाटा हे जे काही कंपन्या आहेत हे लोह आणि स्टील उद्योगामध्ये दक्षिण आफ्रिका या देशामध्ये काय करत आहेत, व्यवहार करत आहेत. या देशांमध्ये आपला उद्योग व्यवसाय सुरू करत आहे. तर ह्या 4 उपाययोजना आपण आज पाहिलेल्या आहेत. बाकीच्या उर्वरित उपाययोजना आपण उद्याला पाहूयात. पण जाता जाता याचा आपण अगदी थोडक्यामध्ये रिव्हिजन पाहूयात. आपण आज काय पाहिले, आपण जागतिकीकरण म्हणजे काय आणि जागतिकीकरणासाठी आपण कुठल्या उपाययोजना केलेल्या आहेत त्यांचा आढावा या ठिकाणी आपण घेतलेला आहे. जागतिकीकरण याचा अर्थ वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मिती. सीमाविरहित अशा अर्थव्यवस्थेत नफा, वस्तू व सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये येत जात राहतो. त्याला आपण जागतिकीकरण म्हणतो. थोडक्यात देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे आणि एकरूप करणे, त्याला आपण जागतिकीकरण असं म्हटलेलं आहे. आणि जागतिकीकरणासाठी आपण ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत त्या उपाययोजना आपण पाहिल्या. पहिली उपाययोजना जी आपण केलेली आहे ती संख्यात्मक नियंत्रणांचे उच्चाटन केलेले आहे. आयात निर्यातीवरची जी काही प्रशुल्क होती ती प्रशुल्क आपण आता कमी केलेली आहे. टप्प्याटप्प्याने प्रशुल्कामध्ये घट केलेली आहे. विदेशी भांडवलाला आपण प्रोत्साहन दिलेलं आहे. विदेशी भांडवल आपल्या देशामध्ये आता मुक्तपणे येऊ शकतं. गुंतवणूकदार भारतामध्ये येऊन अगदी 100% गुंतवणूक आपल्या देशामध्ये करू शकतात. गुंतवणुकीसाठी असणारी मर्यादा आपण आता काढून टाकलेली आहे. रुपया चालू खात्यावरती आपण परिवर्तनीय केलेला आहे. रुपयाची परिवर्तनशीलता
विनिमय दरामध्ये आपण लवचिकता आणलेली आहे आणि विदेशी कंपन्यांचा जो सहभाग आहे तो आता वाढलेला आहे. आपल्या कंपन्या विदेशी कंपन्यांशी आता कोलॅबरेशन करू शकतात. उर्वरित पॉईंट्स आपण उद्याला पाहूयात. धन्यवाद.